बुद्धी एक अशी गोष्ट आहे जी योग्य त्या जाग्यावर वापरण्यात आली, योग्य त्या जाग्यावर तिने ते कार्य केलं तर व्यक्ती कोणत्याही कार्यात सफल होऊ शकतो. परंतु जर एखादा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याच्या बाबतीत बुद्धी हा शब्द खूप वेगळ्या जागेवर मानला जातो. तर जर एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार नसेल तर त्याला बुद्धी नाही असे संबोधले जाते. परंतु बुद्धी नाही हा शब्द खूप चुकीचा आहे, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते आणि प्रत्येकाच्या बुद्धीत वेगवेगळी क्षमता असते आणि प्रत्येकाची बुद्धी कुठे स्टार्ट होणार आणि कुठे डिस्ट्रॉय होणार हे एक पूर्वनियोजित आहे. कुंडलीत बुद्धी कोणाची कुठे डिस्ट्रॉय होणार, कोणाची बुद्धी कुठे कार्य करणार नाही हे कसं ओळखलं जाऊ शकतं याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. एकंदरीत आपली बुद्धी कुठे काम करणार नाही हे पूर्वनियोजित आपल्या जन्मकुंडलीत दिलेलं असतं, परंतु आपण काही वेळा ते विसरून जातो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. कुंडलीत बुद्धी आपली कुठे काम करणार नाही हे कसं ओळखायचं हे आज पाहूया. तर उघडा तुमची कुंडली आणि पहा त्यात तुमचा बुध आहे कुठे. तुमचा बुध ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणापासून 12व्या स्थानी जे कोणते स्थान असेल तिथे तुमची बुद्धी चालणार नाही. आता भरपूर वेळा प्रश्न असा पडतो की बुद्धी चालणार नाही म्हणजे त्या स्थानासंबंधित होणार काय. हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर भरपूर जणांना मिळतच नाही. सूत्र समोर आहे परंतु त्या सूत्राचा अर्थ कसा लावावा हेच सुचत नाही. तर त्यावेळेस काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतो. मी 12ही स्थानात बुद्धी न चालल्यास काय काय परिणाम जाणवतात हे तुमच्या सोबत शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज लावताना कोणतीही चूक होणार नाही. एकंदरीत तुमच्या कुंडलीत जर प्रथम स्थानी बुध असेल तर ज्यावेळेस तुम्ही प्रवासासाठी जाता, ज्यावेळेस तुमच्यासमोर किरकिर भांडणे चालू असताना दिसतात, ज्यावेळेस तुम्ही शयनकक्षात किंवा झोपेच्या पूर्ण तऱ्हेने वशात असतात त्यावेळेस तुमची बुद्धी कार्य करणार नाही. ज्यावेळेस द्वितीय स्थानी तुमचा बुध उपस्थित असेल तर 12वं स्थान हे तुमचं प्रथम स्थान आलं. त्या बुधापासून 12वं स्थान हे तुमचं प्रथम स्थान आल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वभावासंबंधित ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या शरीरावर तुमच्या बुद्धीचा कोणताच परिणाम होणार नाही. तुम्ही भले डॉक्टर असाल, भले वकील असाल, परंतु स्वतःच्या बाबतीत तुम्हाला निर्णय घेण्यासाठी खूप कठीण जाऊ शकतं. तृतीय स्थानात जर तुमचा बुध उपस्थित असेल तर द्वितीय स्थान हे त्या बुधापासून 12वं स्थान होतं, त्यामुळे तुमच्या कुटुंबात तुमच्या बुद्धीला कोणत्याही पद्धतीचा मान राहणार नाही. आता चतुर्थ स्थानातला बुध तसाच आहे. चतुर्थ स्थानात जर तुमचा बुध असेल तर तृतीय स्थान हे त्याचं 12वं स्थान झालं. तुमच्या भावंडासोबत चर्चा करत असताना तुमच्या बुद्धीचा वापर कधीच होणार नाही. पंचम स्थानात असलेला बुध, पंचम स्थानात बुध असेल तर चतुर्थ स्थान हे त्या बुधापासून 12वं स्थान होतं, त्यामुळे तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या आईसोबत बोलत असताना तुमच्या बुद्धीचा कुठेच वापर होणार नाही. 6व्या स्थानात असलेला बुध, 6व्या स्थानात जर बुध असेल तर 5वं स्थान त्याच्या 12व्या स्थानात येतं, त्यामुळे शिक्षणात तुमची बुद्धी चालेल याची शक्यता खूप कमी होते. अशा पद्धतीने हा बुध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम देतो. राहिलेल्या 6 स्थानाविषयी आपण उद्या पाहूया. आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा.